कागल तालुक्यातील नानीबाई चिखली इथल्या संगमेश्वर महादेव मंदिरात अज्ञात व्यक्तीकडून अघोरी कृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर आणि शेजारी रक्ताचे डाग आढळून आल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे। कागल तालुक्यातील नानीबाई चिखली गावाजवळ चिकोत्रा आणि वेदगंगा नद्यांच्या काठावर संगमेश्वर महादेव मंदिर आहे। हे मंदिर आकारानं लहान असून गाभारा अतिशय छोटा असल्यानं बहुतांश भाविक बाहेरूनच दर्शन घेतात। नेहमीप्रमाणे सकाळी मंदिराचे पुजारी पूजा अर्चा आणि स्वच्छतेसाठी मंदिरात गेले असता त्यांना महादेवाच्या पिंडीवर आणि शेजारी रक्त पडलेलं दिसून आलं। हा प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला। या घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली। ग्रामस्थांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला। गावातील गाव कामगार पोलीस पाटलांनी तात्काळ मुरगुड पोलिसांना याची माहिती दिली। त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्राथमिक पाहणी केली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर बंदिस्त करण्यात आलं असून हे कृत्य नेमकं कुणी केलं आणि का केलं याचा तपास सुरू करण्यात आलाय। प्राथमिक माहितीनुसार पौर्णिमेच्या रात्री अज्ञात व्यक्तीकडून हे कृत्य करण्यात आलं असावं असा संशय व्यक्त केला जातोय। मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। या घटनेमुळे नानीबाई चिखलीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। काही नागरिकांनी अशा प्रकारच्या घटना अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी तालुक्यातील विविध ठिकाणी घडत असल्याचा दावा केला असून संबंधित प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे।